पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मिशन महाराष्ट्र विधानसभा आज पाहायला मिळणार आहे। मोदी वाशिम, ठाणे, मुंबई या दौऱ्यावर आहेत। पंतप्रधान मोदींचा महिनाभरातला हा तिसरा महाराष्ट्र दौरा आहे। मुंबई, ठाण्यासह विदर्भातील 56,000 कोटींच्या प्रकल्पाचं पंतप्रधान भूमिपूजन करतील। वाशिममध्ये जवळपास 23,300 कोटी रुपयांच्या कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्राशी संबंधित विविध उपक्रमांचा मोदींच्या हस्ते शुभारंभ होणार आहे। संध्याकाळी मुंबई भुयारी मेट्रोचं मोदींच्या हस्ते लोकार्पण होईल। ठाण्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या मेळाव्याला देखील मोदी उपस्थित राहतील। मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातल्या वाहतुकीत बदल देखील करण्यात आलाय। या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गोपाल व्यास यांनी। वाशिम जिल्ह्यातील पोरादेवी येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत। त्यांच्या हस्ते नगारा वास्तू संग्रहाचं लोकार्पण सोहळा देखील या ठिकाणी पार पडणार आहे। त्याचबरोबर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे देखील या ठिकाणी उपस्थित असणार आहेत। त्याचबरोबर मंत्रिमंडळातील अन्य मंत्री देखील या ठिकाणी येणार असून या ठिकाणी जर पाहिलं तर नगारा वास्तू संग्रहालयाचं लोकार्पण सोहळा झाल्यानंतर या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करतील। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सभेची जय्यत तयारी सुरू करण्यात आलेली आहे। कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांचा देखील या ठिकाणी चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांना 9 कोटी शेतकऱ्यांना 20,000 कोटींचा PM किसान निधीचा वितरित देखील या शेतकऱ्यांना या ठिकाणून वितरित केला जाणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे। गोपाल व्यास, लोकशाही मराठी, वाशिम। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।